पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया जागृपादाने देता विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वारकरी संतान मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तोई प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहू निवास असणारे जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा आयुष्यात आल्यानंतर ना काय करायचं, आयुष्य म्हणजे काय आहे हा सांगणार काय आहे अभंग आहे. काय सांगतात, त्यांची सरली इरझार सफळ झाला व्यापार, कोणाची इरझार सफळ झाली आणि काय झालं, त्यांची सरली इरझार सफळ झाला व्यापार, कोणाचा व्यापार सफळ झालाय तुकोबाराई अभंगाद्वारे सांगतात. विठ्ठला विठ्ठला
आद्य कर्तव्य आहे. कोणत्याही विस्तृत चिंतनाकडे ओढण्या अगोदर अल्पसा परिहार तो असा. कार्यक्रमाचं आयोजन काय, नियोजन काय तुम्हाला सर्व माहित आहे. ते म्हटलं जर टाइम अँड वेट्स फॉर नॉन म्हणजे वेळ आणि संधी ही कोणासाठीच थांबू शकत नाही. तशी आजची महत्भाग्याची वेळ आणि संधी तुम्हा सर्व माईबापांची सेवा माझ्या वाट्याला आली हे मी माझे परम भाग्य समजते. आणि त्याचबरोबर आज कीर्तनासाठी मला साथ संगती देण्यासाठी असलेले असे असणारे मृदुंगमणी. अहो मेलेल्याचे जे कातड आहे त्याला सुद्धा त्याच्यावरती हाताची थाप पडल्यानंतर ना वारकऱ्याचं काय व्हावं, शरीर डोलायला लागावं ही ताकद कुणाच्यात आहे? एका मृदुंगमण्याच्यात आहे. जे गान गंधर्व आहेत असे असणारे हे सगळे माझे भाऊ आहेत. आमचे सागर दादा झाले, कृष्ण दादा झाले आणि जयराम दादा झाले. आणि त्याचबरोबर आपली लेख कीर्तन सांगते म्हणून जिथं तिथं आमचे नाना उपस्थित असतात. आमचे बाळासाहेब नाना त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. त्याचबरोबर आज प्रमुख उपस्थिती ज्यांची आहे ते असणारे ते माझे बंधू आहेत. त्यांची आत्ताची नवीन वारकरी इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. आत्ताच त्यांनी सुरू केलेली वारकरी शिक्षण संस्था आहे. माझे गुरुबंधू असणारे हरिभक्त परायण विकास महाराज अवसरे ज्ञानाई वारकरी मुलांची शिक्षण संस्था आळंदी ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर टाळकरी असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चोपदार त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आतापर्यंत जेवढी कीर्तन झाली तेवढ्यांना चोपदार होते का? नव्हते. पण आज चोपदार तयार झाले. चोपदारांची भूमिका फार महत्वाची आहे. कारण महाराज जर आपली काकरी सोडून आपला आऊत हाणत असेल ना तर त्या चोपदारांना हक्क आहे त्यांच्या हातातली काठी त्या महाराजांच्या डोक्यात घालायची आणि तुझ्या काकरीने चाल म्हणायची. विठ्ठला त्याचबरोबर आमचे असणारे पेटी मास्तर पोपट दादा त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आतापर्यंत जशी साथ दिली तशी शेवटपर्यंत द्या अशी सदिच्छा व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठला परात्पर अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आहे. अखंड विश्वाचा मालक आहे. त्याच्या सत्तेने चालत असलेला हा काय आहे? अखंड हरिनाम सप्ताह आहे. ज्याला कधीच खंडन नाही. अखंड चिंतन विठोबाच असं काय आहे? अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि मी आमच्या घरीच ऐकलं आता मंदिर झालं पण कित्येक जणांनी हा सप्ताह कसा केलाय? मंदिरावरती पत्रे टाकून टाकून केलाय पावसाळ्यात. म्हणजे हा कसा आहे? अखंड हरिनाम सप्ताह. आणि हा सप्ताह आहे त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय काहीच होऊ शकत नाही. वृक्षाच्या पानाला जरी पडायचं म्हटलं तरी त्या भगवान परमात्म्याची सत्ता लागते. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता राहिली अनंता मग कोठे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाचे साईता. मग तुम्ही विचार करा हा अखिल विश्वाचा जो मालक आहे त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. आणि त्या विश्वाच्या मालकाच्या सत्तेने हा चाललं काय आहे? अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि आजचं हे 5व्या दिवसाचं पुष्प आहे. आणि या 5व्या दिवसाच्या पुष्पाला आज अभंग घेतलेला आहे. साठविला हरी जी हे हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. यामध्ये तुकोबराय काय म्हणतात? त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. आता कोणाची एरझार सफळ झाली? ज्यांनी काय केलंय? साठविला हरी जी हे हृदय मंदिरी. ज्यांनी हरीला कुठं साठवलंय? हृदयात साठवलंय. डोक्यात नाही बरं का, हृदयात. साठविला हरी जी हे हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. आता हृदयात साठवल्यानंतर ना हरी कुठे येतो? हरी आला हाता मग कैची भया चिंता. आता हरीच हातात आला मग शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे हरी काही उरून देऊरी. आता शिल्लक राहिलं काय? सगळं काय
सगळं हरीच झालं. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. मग आता हरीला कुठे साठवायचंय तुकोबराय सांगतात. हरीला कुठे साठवायचंय? हृदयामध्ये साठवायचंय. पण आपण हरीला कुठे साठवतो माहितीये का? एकामेकांच्या अहंकारात हरीला साठवतो. जो अहंकार अहो भगवंताला चुकला नाही, तो अहंकार तुम्हा आम्हाला काय. पण म्हणून तर तुकोबरायाने सांगितलं कलियुगा माझी करावे कीर्तन. मग तुम्ही विचार करा, कीर्तनाने जर नारायण भेट देत असतील, कारण नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये स्वतः भगवान परमात्मा काय करायचे? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाटे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देवाचा गळला पितांबर. नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवता गळला पितांबर. नाचता देवाचा गळला पितांबर. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. पुढे देवनाचे पांडुरंग. पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेवरायांची काय झाली? त्यांची सरली एरधार सफळ झाला व्यापार. अखंड विश्वाचा मालक कीर्तनामध्ये नाचायला येतोय. आयुष्याची एरधार संपली का नाही? हरी हरी झालं का नाही? बचत गट फक्त प्रश्न विचारलाय, होय का नाही? आता एवढं तुम्हाला बोलायला ना म्हटल्यानंतर ना अवघड आहे. पुढचे होणारे संस्कार कसे होणार? जगद्गुरु तुकोबराय म्हटले, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आपण कीर्तनात बी नाही उद्धारी, मग जगाला कुठं उद्धारी? विठ्ठल विठ्ठल. या नरदेहाच्या भवसागरातून तुम्हाला तरुण जायचं असेल तर हरीला हृदयामध्ये साठवावं लागेल. ज्या वेळेस तुम्ही हरीला हृदयामध्ये साठवणार आहात त्यावेळेसच ती अवतीर्णी नावाची जी नदी आहे ती नदी तुम्ही काय करू शकता? पार करू शकता. कोणाला पार होऊन देते का? नाही. ती नदी कशाने भरलेली आहे? कशाने भरलेली आहे ती नदी? घाणीने भरलेली. आता घाण म्हणजे काय? नास्तिक विचारांची ती नदी आहे. नरक म्हणजे ती नदी आहे. आता त्या नरकाच्या पलीकडे जायचंय, मग जायचं कसं? मग आयुष्यात आल्यानंतर न कुणाची सेवा करावी लागते? त्या गोमातेची सेवा करावी लागते. मग तेव्हाच ती गोमाता ती काय करते? ती जी अवतीर्णी नावाची जी नदी आहे ती आपल्याला पार करण्यासाठी मदत करते. पण गोमाता म्हणजे गाई हेच आमच्या अजून बायकांना माहिती नाही. विठ्ठल विठ्ठल. मग त्या जर
जर नदीतून तरुण जायचं असेल त्यासाठी काय करावं लागतं? पुण्य करावं लागतं. त्यासाठी आपलं भाग्य सुद्धा उदयाला यावं लागतं. भाग्यवंता घरी भजन पूजन. पुढं काय? असं जर कीर्तन लांबवत राहिलं, पहिल्यांदाच आपल्याला किती टायमिंग झालाय ते सांगितलं. आम्हाला टायमिंग किती झालाय तो माहितीये. विठ्ठल विठ्ठल. मग या नरदेहाला तुम्ही जन्माला आलाय ना, तर या नदीतून आपल्याला पार व्हायचंय. मग या नदीतून कोण पार झाले? हरीला कुणी हृदयामध्ये साठवलं? अखंड विश्वाचा मालक धावतोय. काय? माझ्या पाठीमागं चोर लागले, चोर लागलेत. आपल्या जवळ असणारे संत कोण आहेत? संत सावता महाराज. जनाबाई म्हणतात तो कोण आहे? अखंड विश्वाचा चोर आहे. तो काय म्हणतो? माझ्या माग चोर लागलेले आहेत. मग तुम्ही विचार करा, अखंड विश्वाचा जो चोर आहे तो जाऊन काय म्हणतो? जनाबाई धरीला धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. हा धरला पंढरीचा चोर, कळवा दुनिया दोन, कळवा दुनिया दोन. धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, चोर चोर. आता हाच अखंड विश्वाचा कोण आहे? चोर आहे. आणि काय म्हणतोय? माझ्या पाठीमागे कोण लागले आहे? चोर लागलेले आहेत. आता माझ्या पाठीमागे चोर लागले आहेत, पण मला लपण्यासाठी जागा दे. आता आपण जर काय त्या ठिकाणी असतो तर काय म्हटलं असतो? ऊसाच्या पट्याने लप, नाहीतर कुठं केळीच्या पट्यात लप म्हणलो असतो का नसतो? कारण आपण कलियुगातला मनुष्य जन्म. कारण आपलं कसं आहे, अगोदर पोटोबा आणि मग विठोबा. आता झाला पोटोबा, आता परत विठोबा. विठ्ठल तुम्ही म्हणसाल ताई, आज तर तुम्ही आमच्यावर धावूनच यायला लागलाय. असं का बरं? कारण जी चालूची जी सध्याची जी परिस्थिती आहे ती अशीच आहे दादांनी. मी काही माझ्या मनाचं सांगत नाही किंवा मी काही जास्त ज्ञानिक सुद्धा नाही. तुमच्यातलीच एक. आपलं कीर्तन कसं होईल? खेळीमेळीचं होईल. तुम्ही बोलत चला, मी पण बोलत जाईल. फक्त काय करा? बोलत चला, गप्प बसू नका. हरीला जर हृदयात साठवायचं असेल तर त्या अगोदर काय हवं? क्षणाक्षणाचा विचार हवा. क्षणाक्षणाच्या विचारात कोण हवा? हरी हवा. जर क्षणाक्षणाच्या विचारात जर हरी असेल, तुकाराम महाराज म्हणतात, अरे बाबांनो, जन्माला आलाय ना तर क्षणाक्षणाचा विचार करा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, फिरून कुठं आलं तिथंच आलं. हा देह कसा आहे? हा देह नासका आहे, कुचका आहे आणि एक ना एक दिवस जाणार आहे. मग तुम्ही विचार करा, मग हा देह कशासाठी वापरला पाहिजे? देवाच्या भजनासाठी वापरला पाहिजे. जितोर भक्ती आवडते देवा, हे जितोर भक्ती आवडते देवा, हे जितोर भक्ती आवडते देवा, हे जितोर भक्ती
संसाराची संसाराची ठेविले अनंते तैसे जे राहावे ठेविले अनंते तैसे जे राहावे तैसे जे राहावे तैसे जे राहावे याची घोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान देवाने जसं ठेवले तसं कसं राहावं म्हणतो देव जसं ठेवलंय त्याच्यात समाधानी राहा पण आपण खरं समाधान शोधतो का नाही शोधत अहो माणसाचं आयुष्य कसं आहे फक्त आणि फक्त चिंताजनक हे माणसाचं आयुष्य अहो पोरग लग्नाला आलं तर त्याचं लग्न होईल का नाही याची चिंता लग्न झाल्यानंतर ना त्याला लेकरं होतील का नाही याची चिंता लेकरं झाल्यानंतर ना ते शाळेत जातील का नाही याची चिंता शाळेत गेल्यानंतर ना ते शाळा शिकतील का नाही याची चिंता शाळा शिकल्यानंतर ना त्या लेकरांना नोकरी लागेल का नाही याची चिंता आणि त्या नोकऱ्यांना नोकरी लागल्यानंतर ना त्या छोकऱ्यांना छोकरी भेटेल का नाही याची चिंता छोकरी भेटल्यानंतर ना आपल्याला सांभाळेल का नाही याची चिंता मग माणसाचं आयुष्य कसं आहे फक्त आणि फक्त काळाला खाणार आहे मग आपण त्याच्यामध्ये सुख शोधायचं नाही सुख कशात आहे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही भगवंताला आवडणारे काय आहे आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार पदधरी आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे रात्रंदिना तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा फिरून फिरून कुठं आलं हृदयाकडे आलं हृदयामध्ये काय हवा वैष्णवांचा कळवळा हवा पण आता तो वैष्णवांचा कळवळा ज्याच्या गळ्यामध्ये हडकाची माळ आहे त्याला येईल का येईल का
मला तरी इथं पुढची सगळी हडकाचीच माळेवाली दिसत. विठ्ठला विठ्ठला आता बाहेर काढू नका. मला दाखवण्याची गरज नाही, त्या भगवंताला दिसली पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात, देवाला आवडते तरी काय, तुमच्या गळ्यामध्ये काय असली पाहिजे, पवित्र अशी तुळशीची माळ असली पाहिजे. बहाळावरती चंदनाचा टिळा असायला हवा आणि हृदयामध्ये काय असायला हवा, वैष्णवांविषयी कळवळा. मग वैष्णवांविषयी कळवळा कुणाच्या हृदयामध्ये आहे, तर अरणमधील असणारे कोण आहेत, संत सावता महाराज आहेत. त्यांच्या हृदयामध्ये काय आहे, वैष्णवांबद्दल कळवळ आहे. अखंड विश्वाचा मालक आलाय आणि म्हणतात, मला लपण्यासाठी जागा दे, माझ्या पाठीमागे चोर लागले आहेत. मागचा पुढचा काहीही विचार केला नाही, आपल्या हातातला विळा घेतला आणि आपल्या छातीला काय केलं, डर दिसणं फाडली आणि भगवंताला कुठं साठवलं, अभंगाच्या पहिल्या चरणात. साठविला हरी हरी साठविला हरी हृदयामध्ये साठवलं. अखंड विश्वाच्या मालकाला जागा कुठे दिली, हृदयामध्ये दिली. आणि भगवंताचं नामचिंतन आपण मनापासून सुद्धा करायला तयार नाही. अहो कीर्तनात आम्ही 2 तास उभा राहायला तयार नाही. या कीर्तनात उभा राहायचं म्हटलं तर प्रत्येक जण मागं काय बघतो, टेकायला जागा आहे. म्हणजे काय, आपण कीर्तनात 2 तास उभा राहू शकत नाही. म्हणजे 2 तास मनापासून नामचिंतन करत नाही. पण संत सावता महाराजांनी कशामुळे हृदयामध्ये देव साठवला, कारण जे चित्त आहे ते कसं होतं, एकाग्रता होतं. भगवंत म्हणत नाही जर तुम्हाला मला प्राप्त करून घ्यायचंय, जर आषाढी कार्तिकी वारी करा. भगवंत म्हणत नाही मला जर तुम्हाला प्राप्त करायचंय तर 2-2 तास पूजा करा. भगवंत म्हणत नाही मला जर प्राप्त करायचं असेल
तर तुळशीला 11 दक्षिणा घाला. भगवंत काय म्हणतो, फक्त आणि फक्त तुम्ही एका चित्ताने राहा. तिथं कोण आहे, मी आहे. संत सावता महाराज काय होते, एकाग्रता एक चित्ती होते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मग तुम्ही विचार करा, फक्त काय होतं, एक चित्त. एक चित्त माणसाला जर भगवान परमात्मा प्राप्त करू शकत, मग तुम्ही आम्ही तर काय आहोत, आपण साधी माणसं आहोत. आपण भले संतांनाच प्राप्त करू. आता संत सोपे का भगवंत सोपा? कोण आहे, भगवंत सोपा आहे. बहु अवघड आहे संत भेटी. अवघड काय आहे, संतांची भेट आहे. पण सोपा कोण आहे, भगवंत आहे. ज्या वेळेस त्या आळंदीमध्ये मी शिकत होते, मी 3 वर्ष होते. आणि हे जे इथे माझे गुरु बंधू आहेत ना, हे सुद्धा माझ्यासोबत इथे शिकायला आमचे विकास दादा होते. मग त्या आळंदीच्या संस्थेमध्ये माझ्या रूम मध्ये अशा मुली होत्या की त्या मला रोज म्हणायच्या की काय, आम्ही माऊली ज्ञानोबरायांच्या भूमीत जन्माला आलो म्हणजे काय, आम्ही भाग्यवान आहोत. काही म्हणायच्या आम्ही जगद्गुरु तुकोबरायांच्या देहूत जन्माला आलो म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. पण मी छाती ठोकपणे त्यांना सांगायची, यांचा बाप जो आहे त्याच्या जिल्ह्यात मी जन्माला आली, यांच्यापेक्षा भाग्यवान मी आहे. विठ्ठल अखंड विश्वाचा मालक आपल्या जवळ आहे, पण आपण त्या मालकाकडे जातो का, नाही जात. अहो तुम्ही जर पाहिलं तर आषाढी वारीला आपल्यातले वारकरी कमी, पण लुंगी घातलेले वारकरी जास्त असतात. का, कानडा राजा पंढरीचा. अहो तुम्ही जर त्या हंपीला गेला ना, तिथली लोक आपल्याला काय करत असतात, आता आपल्यासोबत ते भांडणं खेळायला उठतात. का, तर आमचा भगवान परमात्मा तुम्ही तुमच्याकडे घेऊन गेला. मग तुम्ही विचार करा, हा एवढा मोठा भगवान परमात्मा आहे, तो जर कर्नाटक सोडून आपल्या पंढरपुरात जर येऊ शकतोय, मग तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याला हृदयात साठवल्यानंतर तुमच्या जवळ का भगवान परमात्मा येणार नाही? पण आपण भगवान परमात्म्याला साठवण्यासाठीच तयार नाही. आता या विश्वामध्ये 2 असेच कोण होऊन गेले. एक म्हणजे कोण, ज्यांच्या मंदिरात आज आपलं कीर्तन सुरू आहे, त्यांनी अखंड विश्वाच्या मालकाला कुठं ठेवलेला आहे, आपल्या हृदयामध्ये. अहो नवरत्नांची जी माळ दिलेली आहे, कुणी दिलेली आहे, सीता मातेने. कुणी दिलेली आहे? आता पण हनुमंत जी आहेत ते काय करतात, प्रत्येक माळीचा मणी घेतात. त्या नवरत्नांची जी माळ आहे तो मणी घेतात, कानाला लावतात. त्यातून राम राम हे ऐकायला येते का नाही ते पाहतात. आणि त्यातून राम राम हे ऐकायला येत नव्हते, ते काय करायचे, दाताने फोडून तो मणी टाकायचे. मग आता सीता मातेने पाहिलं आणि मग म्हटलं, हे काय बरं, मी एवढी 9 रत्नांची जी माळ आहे ती तुला बक्षीस म्हणून दिली, आणि तू हे काय करतोय, तर प्रत्येक जो मणी आहे तो दाताने फोडून टाकतोय. त्यावेळेस हनुमंतजी म्हणतात, मी यामध्ये माझे रामचंद्र प्रभू आहेत का नाही ते पाहतोय. अरे तुझे रामचंद्र प्रभू नेमके आहेत तरी कुठं, आहेत तरी कुठं म्हटल्यानंतर ना काय केलं, आपल्या दोन्ही हातांनी काय केली, आपली छाती फाडली आणि अखंड विश्वाच्या मालकाला रामचंद्र प्रभूंना त्या ठिकाणी काय केलं, विराजित केलं. मग तुम्ही विचार करा, अखंड विश्वाच्या मालकाला जर काय होऊ शकतो, त्या ठिकाणी तो मालक जाऊ शकतो, मग तुमच्या आमच्या हृदयामध्ये तो मालक येणार का नाही? या विश्वामध्ये एक संत झाले, ते म्हणजे संत सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये हरीला साठवून ठेवलं. आणि दुसरे रामदूत म्हणजे कोण, हनुमंतराय, त्यांनी काय केलं, हरीला आपल्या हृदयामध्ये साठवलं. हरी आपल्या हृदयामध्ये आहे हे अखंड विश्वाला दाखवलं. या विश्वामध्ये फक्त आणि फक्त हे दोघेच आहेत, दुसरं कोणी नाही. एवढा अधिकार यांचा आहे. फक्त आणि फक्त शेवट आपण जाऊन जाऊन कुठे येतोय, हरीला हृदयामध्ये साठवायचं. साठविला हरी
जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार सफळ झाला व्यापार. आता ही आयुष्याची एरझार आहे. या कलियुगात जन्माला येऊन सुद्धा कुणाची सफळ झाली? त्या महासाहेबांची ती काय झाली? सफळ झाली. का? पुत्र झाला ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. पुत्र असा जन्माला आला की त्याचा जो झेंडा आहे तो कसा? तीही लोकी झेंडा. ओ आपण काय करतो? देवाला नवस मागताना कुठेतरी जाऊन चुकतो. ओ ज्या वेळेस जिजाऊ माता त्या शिवाई देवीला नवस करतात आणि काय म्हणतात? पुत्र दिला तर असा दे तो काय करेल? या साम्राज्याचं संरक्षण करेल. हातात तलवार घेईल. प्रत्येक घरातल्या मातेच्या डोक्यावरचा पदर त्या डोक्यावरती राहील. पुत्र दिला तर असा दे, नाहीतर पुत्र नाही दिला तरी सुद्धा चालेल. आणि आपल्यातली माता नवस काय बोलते? सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला. पुढचं म्हणत नाही, सासरे हितच आहे. विठ्ठल विठ्ठल. अगोदर आपणच त्यांना रोडगे करतोय, मग ते जन्माला आल्यानंतर रोडगे का होणार? देव म्हणतोय तू रोडगाच मागतोय ना, हे तुझ्या जोईत रोडगाच. पण मागताना सुद्धा असंच मागितलं पाहिजे. जिजाऊ माता म्हटल्या, ए माते, पुत्र दिला तर असा दे तो या तिन्ही लोकांवरती राज्य करेल. या तिन्ही लोकांचं काही या स्वराज्याचं संरक्षण करेल. पण आता जे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, आपण त्यांचे विचार कुठेतरी विसरत चाललोय. कारण एका चौथीच्या पुस्तका एवढा काय राहिलाय? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राहिलाय. अहो फक्त हे आपल्यात आहे, बाहेर नाही. अमेरिकेच्या विद्यापीठात MBA च्या मुलांना 100 मार्काचा पेपर आहे. शिवाजी द मॅनेजमेंट ऑफ गुरु. पाकिस्तानाच्या अभ्यासक्रमात धडा आहे, आदर्श राजा असा असावा. ऊर जगातील 110 राष्ट्र आपल्या राजाचा अभ्यास आपल्या अभ्यासक्रमात करतायत. पण अजून आम्हाला नाही समजला आमचा राजा कोण होता. अरे दाखवून द्या ना जगाला आपला राजा कोण होता. विठ्ठल विठ्ठल. पण खऱ्या अर्थाने आपल्यातली जी कलियुगातली जी पुढची पिढी आहे त्यांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्याची काय आहे? गरज आहे. कीर्तन हे शिवाजी महाराजांचं चरित्र सांगण्याचं साधन नाही, पण कलियुगाने अशी अवस्था निर्माण केली की या कीर्तनात सुद्धा देवाचं पुराण थोडं बाजूला ठेवावं लागतं महाराजांना. पण जो काकरी सोडून चालतंय ना हे जग, त्या जगाला काकरीवर आणून सोडावं लागतं. मग तुम्ही विचार करा, पण त्या अगोदर तिथं कोण हव्यात? जिजाऊ मासाहेब हवे. पण आपल्यात आहेत का? आधी डोक्यावर पदर घ्यायला शिका आणि मग मासाहेब व्हायची स्वप्न बघा. आता राहू द्या. आणि ज्या ज्या अहो संस्कार म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय हे अजून आपल्याला कळालं नाही. आपण कुठं धावतो? फॅशनच्या जगाच्या मागे धावतो. अगं पोरी, तुझं ज्या दिवशी लग्न झालं ना त्या दिवशी तू सौभाग्यवती झाली आणि आज तू काय करती? जीन्स टॉप घालून फिरती. असे ड्रेस घालती की त्याच्यावर वणणे सुद्धा नसती. मग तुम्ही विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार काय होते आणि आपण कोणत्या संस्कारांवरती चाललोय? जे बाहेरचे संस्कार आहेत ते आपण आत्मसात करतोय, पण आपले जे संस्कार आहेत ते अजून आपण आत्मसात केले नाहीत. अशा कित्येक तरी मी हजार मुली बघत असते, लग्न झाले पण त्या काय करतात? ड्रेस घालतात. पण आपली महाराष्ट्रीयन संस्कृती अशी आहे, अहो बाईच्या डोक्यावरचा पदर, माणसाच्या मनातला आदर म्हणजे तोच खरा काय आहे? तो विठ्ठल भगवंताचा जयघोष आहे. पण आपण तो करतो का जयघोष? अहो त्या भगवंताकडे जायची सुद्धा गरज नाही.
जी अन्नपूर्णा घरातली स्वयंपाक करते ना तिने फक्त एक चित्ताने स्वयंपाक करा. त्या स्वयंपाकाचा महाप्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि तोच महाप्रसाद तुम्ही ग्रहण केल्यानंतर ना तुम्ही साधे सुधे महापुरुष राहिला का नाही. तुम्ही त्या ठिकाणी कोण झाला अहो साक्षात भगवंत झाला. मग तुम्ही विचार करा आपणच देव आहोत. आपण कोण आहोत देव आहोत. लगे आपल्याला देव समजू नका कारण आपण माझ्या सकट त्या लायकीचे नाही. विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. पण त्या अगोदर संस्कार तसे हवेत कारण जिथे जिजाऊ आहे तिथे शोभा जन्माला येणार. पण आत्ताच्या आयांना 7 ते 10 मध्ये वेळ कुठे असते. कोणाला शितलीच लागीर होत तर कोणाला आरचीच लागीर होत. पण खरं सांगू जोपर्यंत या महाराष्ट्रातील माता भगिनींना जिजाऊंच लागीर होणार नाही तोपर्यंत कुठे शोभा आणि ज्ञाना जन्माला येणार नाही. विठ्ठल विठ्ठल हला हला अहो फक्त जिजाऊ म्हणून जिजाऊ तुम्हाला सांगत नाही. आज ज्यांची पुण्यतिथी आहे असे असणारे कोण आहेत अहिल्यादेवी होळकर. स्त्री फक्त चूल आणि मुला एवढी मर्यादित नाही. अहो तिने जर मनात घेतलं तरी ती हे विश्व जिंकू शकते. आणि आपण काय म्हणतो बाईचं आयुष्य म्हणजे काय आहे फक्त आणि फक्त चूल आणि मूल एवढं बाईचं आयुष्य आहे. पण चूल आणि मूल हे बाईचं आयुष्य नाही. हे कुणी दाखवून दिलं अहिल्यादेवी होळकरांनी दाखवून दिलं. एक कवी फार सुंदर म्हणतात मी अहिल्या होणार ग मी अहिल्या होणार ग मी अहिल्या होणार ग मी अहिल्या होणार ग. नारी जातीचा जन्म घेतला हाती तलवार घेणार ग नारी जातीचा जन्म घेतला हाती तलवार घेणार ग. मी अहिल्या होणार ग मी अहिल्या होणार ग मी अहिल्या होणार ग मी अहिल्या होणार ग. पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडार लेणार ग पिवळ्या झेंड्याची शपथ घेऊन भंडार लेणार ग. मी अहिल्या होणार ग 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 मी अहिल्या होणार ग. प्रत्येकीने असा विचार करायला हवा कारण आपण जी स्त्री आहे ती साधी सुधी स्त्री नाही. आपल्या अगोदर ज्या स्त्रिया होऊन गेले त्या जर महान होऊ शकतात मग तुम्ही का महान होऊ शकत नाही. पण अगोदर आपण मनामध्ये निश्चय ते करतो काय आम्ही फक्त मर्यादित चूल आणि मुला एवढ्या. पण खरंच जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायला हवे असतील ना तर त्या ठिकाणी तसेच जाऊ हव्यात. कशामुळं कारण अहो आत्ताची जी परिस्थिती ना त्यासाठी आत्ताच्या जर स्त्रिया पाहिल्या अहो थोडके जे कपडे घालून फिरतात आणि काय म्हणतात ही फॅशन आहे. त्या जर स्त्रिया पाहिल्या तर मला महासाहेबांना म्हणू वाटतं महासाहेब खरंच आम्हाला माफ करा. विसरून गेलोय पराक्रम विसरून गेलोय इतिहास डोक्याचं पर पाणी झालंय त्याची तेवढी वाफ करा आणि महासाहेब खरंच आम्हाला माफ करा. ओ ज्यांनी शहाजीचा वसा सांगावा ते रस्त्याने बोंबलत हिंडत आहेत आणि आजच्या जिजाऊ घरामध्ये सासवांसोबत भांडत आहेत. हे पालटण्याची कोणाचाही टाप नाही तेवढी टाप तुम्ही करा आणि महासाहेब जमलं तर खरंच आम्हाला माफ करा आणि महासाहेब जमलं तर खरंच आम्हाला माफ करा. ओ आजचा शिवाजी व्हिडिओ गेम खेळतो आहे आणि त्या टीव्ही समोर पॉपकॉर्न खाऊन लोळतो आहे. घराचा पार कार्टून शो झालाय तेवढा शो तुम्ही एकदा फ्लॉप करा आणि महासाहेब जमलं तर तुम्ही आम्हाला एकदा माफ करा. विठ्ठल 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 एक कवी फार सुंदर म्हणतात हर हर हर
स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? बाजीसारखे हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, आणि मरणालाही राजवणारा दिसत नाही कुठं संबा. त्या शंभू सारखा बाळ पुन्हा घडेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई, कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई, आणि रोज त्या पार्लर मध्ये सजत असते आमची आई. त्या शिवबासारखा बाळ पुन्हा मडेल काय? आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? हे फक्त स्वप्नात दृष्टात होऊ शकत नाही. जर आपल्याला त्यांचं स्वप्नात पडत नसेल तर ते दृष्टात कधी होईल का? होणारच नाही. विठ्ठल त्यासाठी मातेची सुद्धा तशीच पुण्याई असायला हवी. कारण मातेची सुद्धा तशीच पुण्याई असेल तर पुत्र सुद्धा तसाच घडेल. जिजाऊंची सुद्धा तशीच पुण्याई होती म्हणून शोभा घडले. पण आपली पुण्याई, अहो देवाकडे गेल्यानंतर मोजायचं म्हटलं तर देवाला पुढून सुरू करू का मागून सुरू करू हा प्रश्न पडेल. अशी आपली पुण्याई. त्यासाठी मात्या पित्यांची सुद्धा पुण्याई असायला हवी. मात्या पित्यांनी सुद्धा हित कुठे हे शोधायला हवं. आपुल्या हिता जसे जागता धन्य माता पिता तयाच्या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खरं हित कुठे? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. पण आपलं खरं सुख कशात आहे? याची निंदा कर त्याची निंदा कर, आपण सुख कुठे शोधतो? इथं शोधतो. अहो महापुरुषांनी किती विचार लिहून ठेवले पण त्या महापुरुषांकडे आपण कधी गेलोच नाही. आपण काय केलं? महापुरुष हे आमचे हे तुमचे म्हणून आपण काय केलं? वाटून घेतलं त्यांना. अहो मराठ्यांनी वाटून घेतलं जिजाऊच्या शिवरायांना, दलितांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरावांनी. अण्णा भाऊ आमचे अशी गायली मातंगांनी गाणी, आणि अहिल्यादेवी फक्त धनगरांची राणी. ज्योतिबांना घ्यायला जमले सारे माळी, आणि इथं झाली महापुरुषांच्या विचारांची होळी. विठ्ठल त्यासाठी पुत्र सुद्धा तसाच असायला हवा. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज काय शिकत होते? घोड्यावरती तर कसं व्हायचं? घोडा म्हणजे घोड्यावरती बसल्यानंतर न घोड्याला सोबत कसं घेऊन जायचं? त्यावेळेस काय व्हायचे? जिजाऊ महासाहेब वरती महालातून बघायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज सारखे सारखे त्या घोड्यावरून पडायचे. त्यावेळेस ना एक जी सेवक होती ती म्हणायची, महासाहेब अहो तुमच्या पोटचा गोळा आहे आणि तो जो घोडा आहे ना तो त्याला पावला पावलाला पडतोय आणि तुम्ही काय करताय? फक्त बघताय. महासाहेब हसले आणि म्हटल्या, आता जर मी त्याला वाचवायला गेले तर पुढचं जे जग आहे तो हा वाचवणार नाही. पुढच्या जगाला जर वाचवायचं असेल तर याला असाच पडून द्यावा लागतो. कारण जो आधी जिजतो तोच पुन्हा चमकतो. त्याला आधी काय व्हावं लागतं? जिजावं लागतं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जिजले म्हणून आता चमकले. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांचं अखंड नाव आहे, तोपर्यंत त्यांचा अखंड इतिहास आहे. का? तर मातेची पुण्याई आहे. जिजाऊ म्हटले आता मी त्याला वाचवायला जाणार नाही. मग त्यांची काय झाली? खऱ्या अर्थाने जी येरधार आहे आयुष्याची. का? तर आपल्या पुत्रावरती चांगले संस्कार केले अभंगाच्या दुसऱ्याच्या. त्याची सरली
व्हावा जन्माला आला त्याचा जो झेंडा आहे तो काय झाला तीही लोकी झाला. मग आपल्यातले पुत्र कसे आहेत पुत्र झालायचा गुंडा ज्याचा हिरो होंडावरती झेंडा विठ्ठल तुम्ही विचार करा आपण देत असलेले संस्कार म्हणजे काय. आता संस्कार सांगणं संस्कार करा हे सांगावं लागणं हे सुद्धा काय आहे एक आपल्यातलाच कमीपणा आहे. कारण आपल्याला संस्कार नाहीत म्हणून पुढचा बाबा ओरडून ओरडून सांगतो. कारण मी काही माझ्या मनाचं सांगत नाही. कारण आपली महाराष्ट्रीयन संस्कृती सांगते अहो भूक आहे तेवढं खाणं ही प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणं ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणं ही काय आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. आपण दुसऱ्याची मुंडकी मोडून स्वतःच पोट भरतो ही कुठली आपली संस्कृती. विठ्ठला विठ्ठला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तसा विचार केला नाही. त्यांनी अखंड विश्वाचा विचार केला. जसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात हे विश्व आहे हेच माझं घर आहे. ते सुद्धा म्हटले हे जे स्वराज्य आहे ना हेच माझं काय आहे घर आहे. माऊली ज्ञानोबराय सांगते हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला. येऊन येऊन कुठं आलं मन कसं हवंय स्थिर हवंय. ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला. ज्याच्या चराचरात भगवान परमात्मा आहे तो आपोआप भगवंताचा झाला. कुठं जाण्याची गरज आहे का कुठं सुद्धा जाण्याची गरज नाही. हा विचार कुणी केला छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. पण तो विचार आपण करतो का नाही करत. कारण होऊन गेलेले महापुरुष काय होते याचा कधी आपण विचार करत नाही. अहो पत्नीचा आदर्श म्हणजे काय हा आलेला पिक्चर म्हणजे कोणता झुकेगा नहीं साला माहित नाही. तसं कसं पुष्पा हा पिक्चर प्रत्येकाने आपल्या मुलांसमोर आदर्श ठेवला का प्रत्येकाने आपलं घरदार सगळं नेलं काय तर झुकेगा नाही साला. अरे बाबा तुझ्या बायको सोबत समोर तू झुकतो आणि तू काय म्हणतो झुकेगा नाही साला. विठ्ठला विठ्ठला खरं सांगू तो छावा पिक्चर आपल्या लेकरांसमोर आदर्श ठेवण्यापेक्षा जो पत्नीचा आदर्श ठेवणारा जो पिक्चर आहे तो छावा पिक्चर कुणाचा आहे का लक्ष. पत्नीचा आदर्श ठेवणार आहे का नाही. झोपल्या का काय विठ्ठला विठ्ठला कुठं कुठं महाराजाला बी उलट चालावं लागतं का तर जागे आहेत का नाही. कारण आपल्याला हित म्हणजे काय हेच अजून माहित नाही. कारण या हिंदुत्वासाठी जगायचंय हिंदू धर्मासाठी जगायचंय म्हणणं आपलं जे अख्खं आयुष्य आहे ना ते जिजवलं शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्माला जावी. अहो जो देह आहे या देहाचा विचार केला नाही. फक्त आणि फक्त हा देह कशासाठी सोडला फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी सोडला. असे असणारे छत्रपती कोण आहेत धर्मवीर संभाजी महाराज आहेत. आणि यांचा आदर्श असणारा छावा पिक्चर अजून आम्ही आमच्या लेकरांना दाखवला नाही. हे आमच्यातली काय आहे शोकांती काय आपल्या लेकरांसमोर काय आदर्श ठेवायचं हे सुद्धा त्यासाठी सुद्धा हे जाग्यावर लागतं. पण आपलं ते जाग्यावर नाही. आताच नवीन पिक्चर रिलीज झालेला तो म्हणजे कोणता आहे
बघा कशी नाव माहिती, सैयारा पिक्चर. अहो हाताला सलाईन लावलं होतं पिक्चर बघायला चालले. तुम्ही विचार करा. अहो माझ्या शंभू राजांनी नाही नाही ते घाव सोसले, त्यांच्यासाठी कधी नाही तुमच्या डोळ्यात पाणी आलं? अहो आपण सुखात राहावं म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत विचार केला, पण आपण त्यांच्यासाठी नाही रडलो. आणि तो फालतू पिक्चर निघलेला तो कोणता, सैयारा, त्याच्यासाठी आपण काय करतो, हाताला सलाईन लावून जातो. ही आपल्या काय आहे, संस्कारांना लाजवणारी गोष्ट आहे. पण आपल्याला तेच पटतं, कारण कितीही महाराजांनी येऊन सांगितलं, ओरडून ओरडून जरी गेला तरी ऐकणारा बाबा तालीच्या पलीकडे गेले की तो विषय तिकडेच गेला. विठ्ठल विठ्ठल. फक्त धर्म सोड, तुझा तुझा जीव घेणार नाही. पण धर्म सोडला का नाही. आणि आपल्यातलेच नास्तिक एवढे निघाले की ती 50 ते 1 लाखाची नोकरीसाठी आपण काय करतो, आपल्या जातीचा दाखला बदलतो. अहो शंभू राजांनी त्याच धर्मासाठी देह सोडला आणि आपण 50 ते 1 लाखाला तो धर्म विकला जातो. ही काय आहे, आपल्यातलीच शोकांतिका आहे. कारण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर आपण काय करतो, त्या गोष्टीचा शोक करत बसतो. कारण जोपर्यंत माऊली ज्ञानोबराय जिवंत होते तोपर्यंत त्यांच्या सोन्यासारख्या मुखातून कुणी सोन्यासारखं अन्न जाऊन दिलं नाही. पण आज त्याच माऊलींना सोन्याच्या ताटातून नैवेद्य. ते इंद्रायणी पाटील म्हणून कुणी साधं स्नान सुद्धा करून दिलं नाही आणि आज आपण आपलीच पाप धुण्यासाठी त्या इंद्रायणीत जातो. साधं कुणी दारासमोर भिक्षा मागण्यासाठी सुद्धा उभं करून दिलं नाही का, तर आमचा उंबरा वाटेल. तुम्ही विचार करा. आणि आज त्याच माऊलींची पालखी आपल्या दारासमोर जावी म्हणून त्या आळंदीमध्ये लोकांची भांडणे. काय, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर आपण काय करतो, त्या गोष्टीचा शोक करत बसतो. जोपर्यंत शंभू राजा होते तोपर्यंत जवळच्यांनाच त्यांची किंमत कळली नाही. जवळचेच कोण ठरले, घातक ठरले. कारण त्यांना जर त्याच ठिकाणी त्यांची किंमत कळली असती तर, अहो असे जे संस्कार करा हे कीर्तन सांगायची गरज पडली नसती. विठ्ठल त्यासाठी शंभू राजांवरती शिवबांचे संस्कार सुद्धा तसेच होते. पण आपण फक्त कीर्तनात नाही एवढंच मला आज सांगायचंय, तुम्ही घरी काहीच घेऊन जाऊ नका. फक्त आपलं जे लेकरू आहे त्याच्यावरती योग्य ते संस्कार करा. कारण त्याच्यावरती योग्य ते संस्कार झाल्यानंतर ना पुढचा भारत काय आहे आणि पुढचं महाराष्ट्र कोण आहे, तुमच्या घरातली लेकरं आहे. आणि जर पुढं होणारा महाराष्ट्र जर तुम्हाला संस्कारांनी आणि संस्कृतीने जर भरलेला पाहायचं असेल, त्या अगोदर घरामध्ये रोप लावा. इवले ते रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्याचा जो वेल आहे तो एक ना एक दिवस वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि मोगरा फुलाला बहरू कळी असी आला. मग तुम्ही विचार करा, एक ना एक दिवस कधीतरी त्याची फुलं फुलतील. आणि मग तुम्ही ज्यावेळेस ती फुलं फुलतील त्यावेळेस तुमच्या आयुष्यातलं भाग्याचा उदय झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पण त्या अगोदर तसे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तुम्ही संस्कार द्या. कारण
तसे संस्कार दिल्यानंतरच छत्रपती शिवाजी महाराज घडणार आहेत. तसे संस्कार दिल्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज घडणार आहेत. पण आपण तसे संस्कार देत नाही. ही आपल्यातली काय आहे, शोकांतिका आहे. कारण आपल्याला कोण आवडतो, तो पिक्चर मधील शाहरुख खान आणि सलमान खान आवडतो. पण खरं सांगू, तो पिक्चर मधील शाहरुख खान आणि सलमान खान आपल्या लेकरांना शिकवण्यापेक्षा जिजाऊचा शोभा आणि विठाईचा ज्ञाना शिकवा. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर आपला हा हिंदू धर्म टिकेल. विठ्ठला विठ्ठल. मग तो हिंदू धर्म म्हणजे काय आहे, तो अगोदर लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आयुष्य जगायला सुरुवात करा. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं. हो आला 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 गड्यानो भगव वादळ आलं, आला 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 गड्यानो भगव वादळ आलं. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला, तो बापाचा बाप जुमा जन्मला, 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 शुभा जन्मला, शुभा जन्मला, जन्म छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की. तुम्ही विचार करा, एवढे संस्कार आपल्यासाठी, त्या संस्कारांची शिदोरी ठेवून गेले, पण नवरीच्या येती जातीची शिदोरी सोडली, पण अजून त्या संस्कारांची शिदोरी आपण सोडली नाही. हे आपल्यातले काय शोकांतिका आहे. आता तरी बाबांनो जागे व्हा आणि ती शिदोरी सोडा. भले हे नाव नाही घेतलं तरी पण चालेल, पण ती शिदोरी सोडा. कारण ज्या वेळेस त्या संस्कारांची जी शिदोरी आहे ना, आणि ती शिदोरी तुमची लेकरं खातील ना, त्यावेळेस संस्कार म्हणजे काय हे तुमच्या लेकरांच्या रूपात तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि जसे जिजाऊंनी संस्कार दिले, तसे तुमच्या लेकरांवरती योग्य ते संस्कार द्या. विठोबा
विठ्ठल बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन करा आपल्याच गावातलं. टाळकरी बी आज मुक्कामी आहेत, गायनाचार्य बी मुक्कामी आहेत. मग उशीर कोणाला झाला ऐकणाऱ्याला? मग तुम्ही विचार करा. पण हरीला कुठं साठवायचंय? हृदयामध्ये साठवायचंय. हरी हातात कधी येईल? अहो, एक असा प्रसंग आहे. आपले गुरुवारी असणारे कोण आहे? स्वामी. आणि जर स्वामींना काय झालं आहे? पोटामध्ये वेदना होत आहे. सज्जनगडावर जशी खबर शिवरायांच्या कानावरती पडली तशी घोड्याला टाप मारली आणि शिवराय कोणत्या ठिकाणाकडे चाललेले आहेत? सज्जनगडाकडे चाललेले आहेत. सज्जनगडावरती गेले. वैद्यबुवांना विचारलं नेमकं झालंय तरी काय? नेमकं झालंय तरी काय म्हटल्यानंतर न सांगतात यांच्या पोटामध्ये दुखत आहे आणि त्यांना जी औषधी द्यायची आहे ती औषधी देण्यासाठी काय लागणार आहे? वाघिणीचं दूध लागणार आहे. आता वाघिणीचं दूध लागणार आहे म्हटल्यानंतर ना राजांनी मागचा पुढचा काही ना विचार करता गड उतार झाले. घोड्याला टाप मारली आणि जंगलाच्या ठिकाणी जंगलाकडे वनाकडे गेले. आणि गेल्यानंतर ना जसे वनात गेले पाहतात तर काय छोटी छोटी त्या वाघिणीची बछडे त्यांना दिसली. छोटी छोटी वाघिणीची बछडे दिसली. ते म्हणतात बछडे इथं आहेत म्हटल्यानंतर ना यांची जी माय आहे, जी माता आहे, जी वाघीण आहे इथून लांब नाही. मेहनतनं चर्र दिसणे तलवारीचा आवाज झाला तसं त्या वाघिणीने राजांच्या अंगावरती धावा घेतला. राजे म्हणतात ए माते, तुझी शिकार करण्यासाठी मी इथं आलेलो नाही. वाघीण म्हणती अरे बाबा, तू नेमका आहेस तरी कोण? तुला आम्हा प्राण्यांची भाषा अवगत आहे. तू नेमका आहेस तरी कोण? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात अहो, आपण एकदाच सरपंच होऊ द्या. माझी सरपंच मोरुस्तर लावतो का नाही? एकदा आमदार झालं तर माझी आमदार मरेपर्यंत. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे मालक आहेत आणि काय म्हणतात या देहात शिवाजी असे म्हणतात. त्यावेळेस ती वाघीने रडायला लागली आणि म्हटली ए राजा, अरे आमच्या प्राण्यांमध्ये सुद्धा तुझी चर्चा होत असते रे. कारण या स्वराज्याचा जो राजा आहे ना त्याच्यामुळे आम्ही मुक्ततेने या जंगलामध्ये जगू शकतो रे राजा. अरे तुझ्यामुळे आम्ही मुक्ततेने जगू शकतो राजा. अरे मला माहित नव्हतं रे तू या स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेस राजा. तुझ्या अंगावरती धावा मी घेतला असता रे राजा. अरे तू नेमका आलास तरी का रे राजा? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात माते, अगं पण काय म्हणतात माते, आपण घरातल्या आईलाच अजून कधी आई म्हटलो नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज एका वाघिणीला काय म्हणतात ए माते, मला दुसरं काही नाही पाहिजे ग, फक्त आणि फक्त तुझं दूध हवंय. आता तुम्ही विचार करा, गाईचं म्हशीचं दूध आहे ते जर्मलचं जे भांड आहे, जे जर्मल आहे, पित्तळ आहे, स्टील आहे, त्यात म्हणजे त्यात राहू शकतं, त्यात आपण ठेवू शकतो. पण जे वाघिणीचं दूध आहे त्यासाठी काय लागतं? सुवर्णपत्र लागतं. राजे सुवर्णपत्र घेऊन गेलेले होते आणि हातामध्ये सुवर्णपत्र आहे. वाघीण रडायला लागते आणि ती म्हणते अरे राजा, तुला जरूर मी माझं दूध दिलं असतं रे राजा. पण त्या रामायणातल्या 14 त्या शापित प्राण्यांमधली मी एक वाघीण आहे रे राजा. अरे राजा, मला तुला असं परत पाठवायचं नाही रे राजा. अरे मला खूप दुःख होतंय. मला दूध असून सुद्धा मी तुला देऊ शकत नाही. अगं माते, तुझी तर बछडे आहेत आणि तू नेमकं दूध तर का देऊ शकत नाही? त्यावेळेस सांगितलं त्या शापित 24 प्राण्यांमधली मी एक वाघीण आहे. ज्या वेळेस माझे
बछडे आहेस ते त्यावेळेस ते मला स्तनपान करतील, त्यावेळेसच मला दूध येईल, नाहीतर अन्य वेळी मला दूध येणार नाही रे राजा. अरे राजा, मला खूप दुःख होतंय, तुला माझ्याकडून काहीतरी हवंय. अरे तू प्रत्येक प्राण्याचं या ठिकाणी संरक्षण करतो रे राजा, पण तुला आज आमच्याकडून काहीतरी हवंय आणि आज आम्ही तुला देऊ शकत नाही रे राजा. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तू याची चिंता करू नको, तू फक्त उभी तर राहा. दूध काढण्याचं काम कोण करतो? मी करतो. अहो, वाघीण उभी राहिली, जिला शाप आहे, तिला कधीही दूध येऊ शकत नाही. हो, छत्रपती शिवाजी महाराज मनातल्या मनात काहीतरी मुखामध्ये पुटपुटले. जसा हात त्या स्तनांना गेला, न दूध येणाऱ्या स्तनांना सुद्धा दुधाचा पाजर फुटला आणि दुधाचा पाजर फुटला. मग हे कशामुळे झालं? वाघीण अगदी डोहाळ फोडून रडायला लागली आणि म्हटले, राजा, अरे तू नेमका चमत्कार तरी काय केला रे राजा? अरे मी त्या रामायणातील 24 प्राण्यांमधली एक वाघीण आहे रे राजा. ज्या वेळेस माझे बछडे मला स्तनपान करतील ना राजा, त्यावेळेसच मला दूध येऊ शकतं रे राजा. पण तू असा काय चमत्कार केला राजा की न दूध येणाऱ्या वाघिणीला सुद्धा दुधाचा पाना फुटला रे राजा. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, मी दुसरं काही केलं नाही, फक्त माझ्या गुरूंचे म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग म्हणलो आणि तू न दूध येणाऱ्या वाघिणीला सुद्धा दुधाचा पाना फुटला. हे कशात आहे? तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात आहे. हरियाला
धरी धरी सा ग धरी 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 ध प ग म धरी ध प ग म ध प ग म ध प ग म ध प ग म ध प ग म धरी 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 सा 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 धरी धरी सा 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 धरी धरी सा सा ला 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 व्यापार 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 धरी सा ग नि सा ग नि सा ग नि सा ग नि सा ग धरी 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 ध प ग म धरी ध प ग म ध प ग म ध सा ग सा ग प प प ग म ग म ध ध ध ध प ध म धरी नि नि धरी धरी सा 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 नि नि ध ध ध ध प प प धरी सा 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 ग म धरी सा 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 ग म धरी सा 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 आला सफळ व्यापार त्याची सर्वी जाय